जेल भी जाने का मुसीबत आ जाए तो जाएंगे, गोली भी चलेगा तो खाएंगे, पर भ्रष्टाचारी सरकार को उखाड़ फेंकेंगे। भैया का मांग क्या है? भैया लोग का मांग यह है कि बीपीएससी का पेपर लीक क्यों हुआ, वापस से परीक्षा लिया जाए। अरे आपका तो उम्र स्कूल जाने का था, आप आ गए हैं प्रोटेस्ट में। अभी हम बच्चा है, हम बढ़ाएंगे, कहीं पता चले भ्रष्टाचारी सरकार मेरा भी पेपर लीक करवा दे, ऐसा थोड़ी ना। अभी बच्चा है बड़ा तो हम जरूर होंगे, इसीलिए हम कहते हैं अभी सब आ जाइए। बिहारमध्ये ह्या चिमुकल्याने सगळ्यांना घाम फुटलेला आहे। आदित्य नावाचा हा मुलगा की जेनजीला तुम्ही लाठीचार्ज का केला त्यांच्यावर आणि त्यांना नोकऱ्या का नाही देत, प्रश्न विचारणं हा गुन्हा झालेला आहे का? तर त्या मुलाला अटक करण्यात आलेली आहे। आता 6 वर्षाचा मुलगा, त्याला अटक करण्यात आली आहे। कधी कधी असं वाटतंय की 1946 नंतर जे आहे ते मुलांचं चांगले जे लोक आहे जन्माला येणं बंद झालेले आहे असं मध्ये बहुतांशी लोकांचं मत पडलं। पण चांगले लोक जेव्हा वाईट प्रवृत्तीचे लोक जर जास्तीत जास्त जन्माला यायला लागले किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक जर झाले तर तुम्हाला एक चिंगारी जरुरी असते जळवण्यासाठी। असंख्य लोक बाहेर निघतात आणि आपण तर 140 करोड लोक आहोत आणि 140 करोड आणि सत्तेमध्ये बसलेले पोलीस प्रशासन कितीही हालचाल केली तरी 140 करोड लोकांना अडवू शकत नाही। आपण आपले हक्क जरूर मागू शकतो। आज तर फार अभिमान वाटला ह्या मुलाबद्दल की हा अवघ्या 6 वर्षाचा हा मुलगा आणि ह्या 6 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एवढे प्रश्न मांडले आणि त्याला हाताळण्यासाठी पोलिसांचा तो पाहून असं वाटत होते की खूप मोठा गुन्हेगार आहे। पण कधी वाटलं का हा चिमुकला जो आहे हा नन्ना मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ। तर असे जर सिपाही असेल तर सत्तामध्ये तानाशाह कितीही जरी बसले ना तरीही ते तानाशाह टिकू शकणार नाही आणि आपली जे सत्याची जी बाजू आहे लोकशाहीची बाजू बळकट झाल्याशिवाय राहणार नाही। 140 करोड लोक कुठे आणि सत्तेमध्ये बसलेले चिमुटभर लोक कुठे आणि त्याचबरोबर आपला हक्क मारणारे मुठभर शेंडीवाले कुठे? तर आपण आपला हा मोठ्या मुलांना तुम्ही का मारझोड केली याबद्दल प्रश्न विचारला। फार छान वाटलं मला हे सगळं बघून। तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा।